तीन गोष्टी एकादशीवर ह्यस्ति व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णव. स्वतः भगवान सांगतात मला भक्तांच्या मध्ये वैष्णव आवडतो, तीर्थामध्ये गंगा आवडती आणि व्रतामध्ये एकादशी आवडते. कारण जाणून बुजून नाही, हेतू पुरस्कर नाही केली. 2 मिनिट घेतोच आज एकादशीच आहे, होऊन जाऊ द्या. ते राजा रुक्माण गदाच्या नगरातली गोष्ट आहे. तेव्हा एकादशी कशाला म्हणतात हे माहिती नव्हतं सचिन भाऊ. मग झालं काय, त्याची फुलाची बाग होती. आता घाई सांगतो, ते फुलं चोरीला रोज जायचे, शोकाळी ठेवले, रक्षक ठेवले, पण चोर सापडेना. फुलाची चोरी रोज. एक दिवस चोर सापडले, सेवक पडत आले. चोर सापडले, सरकार कसे पकडले रे? पकडले नाही, सापडले. या मराठीकडे लक्ष द्या माझ्या. आपण कसे अहो सापडले म्हणजे इथले नव्हते, ते देवाच्या राजाचे इंद्राचे सेवक होते. रोज वरून विमानाने यायचे, आपले फुलं वरच्यावर तोडून निघून जायचे. आज विमान बंद पडल्यानं सापडले. मग रुक्मांगद राजे तिथे आले. राजाला दुःख झालं नाही, आनंद झाला. का? पठ्ठ्याच्या बगीच्यातले फुलं स्वर्गातल्या देवाच्या राजानं चोरून न्यावे, अशी माझी बाग, याचा आनंद झाला. आणि ते सेवक म्हणले आता काय करावं, आम्ही विमान बंद पडलं. मग काय इथं तयार झालं का? त्याच्या फॅक्टरीमध्ये तिथेच स्पेअर पार्ट मेकॅनिक तिथेच मिळतील. नाही, उपाय आहे, उपाय आहे. आज एकादशी आहे. ते सेवक म्हणले जर कोणी उपवासी असेल आज, त्याचा हात लागला तरी विमान उड्डाण होतं. आता दुपारचे 2 वाजले होते, माणसं उपीट खाऊन दुपारचं जेवून तयार होते. दौंडी द्यावी लागली रुक्मांगद राजाला. जो कोणी उपवासी असेल त्याच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण होणार आहे. विमान उड्डाण झालं म्हणजे राजा रुक्मांगद त्याला 5 गाव बक्षीस देणार आहे. नव्हतं, सगळे जेवून तयार होते. एका झोपडपट्टी पुढून सोमनाथ भाऊ दौंडीवाले चालले होते. एक म्हातारी झोपड्या पुढे बसली होती. म्हातारी जरा कानात फेल होती, पण तिला ते वाचतंय काय असं केलं तिनं. असं केल्यावर यांना वाटलं ही उपवासी आहे. जवळ गेले. काय आजीबाई उपवासी आहे का तुम्ही? काय आहे हे? जो उपवासी असेल त्यानं हात लावला विमानाला तर विमान उड्डाण होतं. राजा त्याला 5 गाव बक्षीस देणार आहे. उभीच झाली म्हातारी. उपवासी आहे तुम्ही? नाही, मी नाही उपवासी. उभ्या का झाल्या? माझी सून उपवासी आहे. एकादशी केली का तिनं? नाही, लेकानं हाणलं सकाळी. हे एकादशी नीट आहे का? 2च मिनिटात सांग. त्याच्यानं ती रुसली, अजून काही खाल्लं नाही. सेवकाने विनंती केली, चला विमानाला हात लावायला. नाही येणार. म्हातारीनं सल्ला दिली, दादा हे एवढी नीट असती तर सकाळी हाणली असती का? हा ना, ही एकादशी नीट आहे का बरं का अध्यक्ष? मग काय करावं लागेल? लेकाला बोलून आणा. कुठं आहे तो? ऊस तोडायला गेला अमक्याच्या ऊसात. मग सेवक आले, अरे काय ऊस तोडत बसला? तुझं भाग्य उदयाला आलं. तुझी बायको आज उपवासी आहे. तिनं हात लावला तरी विमान उड्डाण होणार आहे. त्यानं डोक्या एवढं ओलं दांडकं घेतलं शेवरीचं. त्याला माहिती होतं आपली एकादशी कशी आहे बरं का सचिन भाऊ. तयारीने झालं ते ओलं दांडकं घेऊन. चल, नाही येणार, नाही येणार. दांडकं उगारल्या बरोबर एकादशी स्टँडअप. माग दांडकन पुढं एकादशी. तिथं आणल्यावर राजाला आनंद झाला. बापरे, माझी अब्रू राखल्या गेली. एक माऊली पुण्यवान, हे पुण्यवान हाणली ती सकाळी. लावात म्हणलं नाही लावणार. आणि जसं दांडकं उगारलं सचिन महाराज घाबरली, दोन्ही हात लागले, विमान गेलं उडून. पण राजाच्या आनंदाला पारावार नाही. म्हणले आता माझी कीर्ती स्वर्गात जाईल की राजा रुक्माण गदाच्या नगरामध्ये असे पुण्यवान लोक आहे की बंद पडलेलं विमान हात लावल्याबरोबर उड्डाण झालं. आणि म्हणून राजाला आनंद आवरेना. त्यांनी यांची मिरवणूक काढायची ठरवली. 3-4 किलोमीटर मिरवणूक. सगळ्या संस्थेचे पोरण, ढोल ताशे लेझिम, सगळ्या पार्ट्या, घोडे, हत्ती आणि रथ. राजाचा पुढं, त्याच्या मागं यांचा, त्याच्या पुढे प्रधानजीचा, बालदार चोपदार ललकाऱ्या. 3.5 किलोमीटर मिरवणूक. आता एकटीला कसं बसवता येईल सोमनाथ भाऊ? हे दांडकही बसवलं शेजारी मिरवणूक. आता हिनं थोडं गप बसावं की नाही?
ती मिरवणूक पाहिली ती म्हणली, घ्या मजा करून माझ्या बळावर. तुझ्या बापानं बघितला होता का सोहळा? ताशा तरी वाजला का तुमच्या लग्नात? आम्हाला नको बाता मारू, तुला तरी बसायला भेटलं असतं का? सकाळी दांडक्यानं हाणलं म्हणून. मी तिथं होतो म्हणून सांगतोय. राजाने विचार केला, हेतू पुरस्कार नाही. पतीनं हाणलं म्हणून उपवासी राहिली. एकादशीचा दिवस तिच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण झालं. एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे दौंडीच दिली. आजपासून प्रत्येक येणारी एकादशी सर्वांनी करायची. रुक्माण गद एकादशी नगरे नेले वैकुंठासी, नगरे नेले वैकुंठासी, नगरी नेले वैकुंठा, नगरी नेले वैकुंठा. रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी. रुक्माण गद एकादशी नगरी नेली वैकुंठासी. एवढं सामर्थ्य आहे व्रतामध्ये आहे. तो आजचा पवित्र असा दिवस आहे. अभंग संत जनाबाईचा आहे. फार मोठा अधिकार असणाऱ्या जनाबाई. 1-2 मिनिट घेतो. जनाबाई नवे संत नामदेवाची कीर्ती उत्तर प्रदेशात त्यावेळेला कबीरजीच्या कानी गेली. बरं, कबीरजी सामान्य नाही. कबीरजीला लोक विचारायचे, अहो तुमच्या माग प्रभू फिरतोय? ते म्हणायचे त्याचं एकच कारण आहे. कबीरा मन ऐसा भयो जैसा जमुना नीर, पाछे पाछे प्रभू फिरत है कहत कबीर कबीर. हा अधिकार ज्या कबीरांचा, त्यांची कीर्ती, कबीरजीची कीर्ती सगळीकडे पसरली तरी कबीरजी म्हणायचे, अरे माझा कशाला उदो उदो करता? तुम्हाला भक्त पाहिजे? कबीर कबीर क्या करे जा जमुना के तीर, एक एक गोपिन के प्रेम में बह गए कोट कबीर. कोट्यावधी कबीर वाहून जातील एवढी प्रेम भक्ती गोपिकांची आहे. आणि ते कबीर महाराज संत नामदेवरायाची कीर्ती ऐकून काशीहून येतात. कबीरजी पर्यंत कीर्ती पसरलेली नामदेवरायाची. ऐसा भगत मैने कभी नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया, काला बछड़ा कपिला गाई, दूध दुआवन नामा जाई. सोने का गड़वा दूध ने भरिया, पियो नारायण आगे धरिया, प्रभु की मूरत दूध नहीं पीवत, सर पचारत नामा रोवत नाम. ऐसा भगत मैंने कभी नहीं पाया. त्या नामदेवाची कीर्ती ऐकून कबीर महाराज पायी प्रवास, बरं का सोमनाथ भाऊ, पायी प्रवास तेव्हा 750 वर्षापूर्वी पंढरपूर जवळ आलं आणि 3 मुली भांडणं करत होत्या गोवऱ्याहून. गोवऱ्या. कबीरजीला दया आली. आले का भांडता पोरी हो? हिनं गोवऱ्या चोरल्या महाराज. नाही, मी नाही चोरल्या महाराज. मग त्या दोघी म्हणल्या, तुम्हीच सांगा महाराज, आम्ही दोघी जणी ही एकटी, मग आमच्यापेक्षा हिचा गोवऱ्याचा ढीग जास्त कसा? हा मुद्दा कबीरजीलाही पटला. पोरी मध्ये बरोबर आहे म्हणतात त्या दोघी. त्या दोघीं तू एकटी आणि त्यांच्यापेक्षा तुझ्या गोवऱ्याचा ढीग जास्त म्हणून शंका आहे त्यांना चोरली म्हणून. नाही बाबा, मग ढीग कसा जास्त? माझा 4 हाताचा भगवान मला गोवऱ्या वेचायला मदत करतो. नामयाचे जणी सवे वेची शेणी. त्याचे 4 हात, माझे 2, अशा 6 हाताच्या गोवऱ्या म्हणून या दोघीपेक्षा माझा ढीग जास्त. काय भगवान गोवऱ्या वेचू लागतो तुला? कशावरून? तुम्ही कान लावा ना बाबा गोवरीला. गोवरीतून विठ्ठल ध्वनी आला तर समजायचं जनीची, नाही आला तर चोरली म्हणा.
मग कबीरजी बसले, प्रत्येक गोवरीची टेस्टिंग सुरू झाली. कानाला लावायची विठ्ठल धोणी, कानाला लावायची विठ्ठल धोणी, सगळ्या गोवऱ्या विठ्ठल धोणी. कबीरजी म्हणाले, बेटा आम्ही भारतभर फिरतो, जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही, तुझी गोवरी विठ्ठल म्हणते. तू कोण आहे? माझा स्वतंत्र परिचय नाही बाबा, पण संत नामदेव आहे ना, हा त्याची दासी म्हणून ओळखतात मला. जणी 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 असं अख्खं पंढरपूर नामदेवाची दासी. कबीरजी तर उभेच झाले. बापरे, ज्याचं आणि कीर्ती ऐकून काशीहून मी त्याच्या भेटीला आलो, त्याच्या दासीच्या गोवऱ्या जर विठ्ठल म्हणतात तर तो नामदेव बाबा कसा असेल? आणि मग नामदेवरायाचे डोळे भरून आले, कबीरजीचे डोळे भरून आले. कोण म्हणतंय तुला दासी? अख्खं पंढरपूर म्हणतंय बाबा. नाही, दासी दासी नाही. जनी जनी तो सब कोई कहे, संत नामदेव की दासी. बंदा कबीरा यू कहे, सब संतन की काशी. सगळ्या संतांनी तुझ्या रजकणात आंघोळ्या कराव्या बेटा, एवढं पवित्र तीर्थ तू आहे. हे कबीरजीनं जनाबाईला दिलेलं प्रशस्ती पत्रक आहे. पुन्हा लक्षात घ्या, अधिकार ते फळावर चाल सांगण्याचा अधिकार असतो. फळावर अजून पद्धत आहे. म्हणा पारनेरकर, पुणेवाडीकर, चिंचोलीकर, हांगेकर म्हणा. तस नीट ऐका. कीर्तन नामदेव महाराजचं पहिली चाल आळंदीकराला होती. याचा अर्थच आहे की ज्ञानेश्वर महाराज 1 क्रमांकाचे गायक होते तेव्हा. कोणालाही चाल सांगते का? आणि चाल सांगण्याचा अधिकार संत जनाबाईचा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. पहिली चाल आळंदीकर. कीर्तन नामदेवाचं चाल असायची पहिली माऊलीला, पण अधिकार सांगण्याचा जनाबाईला. एवढा अधिकार संत जनाबाईचा होता. म्हणून देवासोबत संवादही करायच्या आणि वादही घालायच्या. फरक एवढाच आहे, त्यांचं दाखवायला भांडण होतं बरं का गुले साहेब, आतून प्रेम होतं. आमचं याच्या उलट असण्याची शक्यता आहे. आतून भांडण दाखवायला प्रेम असते. म्हणून त्यांच्या भांडणानं देव प्रसन्न झाला, आमच्या भजनानं नाराज होण्याची शक्यता आहे. जनाबाई, अरे विठ्या विठ्या मूळ माळेच्या कारट्या तुझी रान रणकी झाली. सांगा, हे भजन आहे का? अरे विठ्या विठ्या मूळ माळेच्या कारट्या तुझी रान रणकी झाली. सती सावित्री चुडाल्याली तुझं गेलं मढ. तुला पाहुणी काळ रड उभी राहुणी अंगणीन सिव्या देती दासी जनी. एवढ्या सिव्या जनाबाईनं दिल्या तरी जणी बैसली न्हायाला आणि पाणी नाही विसाण्याला. जणी आंघोळीला बसली म्हणजे जास्त गरम पाणी असलं तर देवानं गार होतावं आणि गार असलं तर गरम होतावं. जनाबाईची वेणीफणी करून द्यावी. आणि जनाबाईनं अख्ख्या पंढरपुरात सांगावं, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका. नाम खाली माझा सखा, नाम खाली
जिनं शिव्या घातल्या त्याची वेणी फणी करतो. याला म्हणतात दाखवायला भांडण पण आतून भजन. त्यांच्या भांडणानंही प्रसन्न झाला. आणि मग जनाबाईने सांगावं, जणी सांगेलो का नाव घाली माझा सगा. हे वार्ता सोमनाथ भाऊ रुक्माई आईपर्यंत पोहोचली. आणि रुक्माई आईनं संध्याकाळी देवाला, काय ऐकते मी पंढरपुरात, हे तिथं चालत नाही बरं का. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जा. देवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल. बाहेर बाजूला व्हा, बाजूला व्हा, साहेब आले, साहेब आले, साहेब. साहेब घरी आले की म्याव. रुक्माईनं विचारलं, काय ऐकते मी, काय अख्खा पंढरपुरात चर्चा आहे. ती नामदेवाची दासी जणी, तुम्ही ब्रह्मांडाचा धनी, तिची वेणी फणी, शोभत का तुम्हाला. एवढ्या शब्दानं देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. का रडताय देवा. रुक्मिणी मी का जातो माहितीये तुला का. देव म्हणते रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी, तिला कोण आहे माझ्याशिवाय. एवढा अधिकार ज्या जनाबाईचा आहे. अभंग सर्वांच्या लक्षात आणून देतो मी. हे सहज सहज लेकरं होतात, त्याला महत्व कळत नाही. नाहीतर दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम. मनुष्यत्व, माणसाचा जन्म एवढा सोपा नाही. संपत सरस्वती सत्यम संतानम सदनुग्रह सत्ता सकुत संभार सकारा सप्त दुर्लभा. याच्यामध्ये 7 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. त्याच्यात सुपुत्र दुर्लभ. राजा दशरथाला यज्ञ करावा लागला. जेव्हा राजे दशरथ वशिष्ठजीकडे आले आणि विचारलं, उदास क्यों राजन, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखा एकल्पते बिनु बालक सुख कौणे काजा. मुलगा नाही बाबा. आणि ले साहेब, सुपुत्र म्हणजे 7वा रस आहे, हे लक्षात घ्या. 6 रसाचं भोजन असतं. आंबट, तुरट, खारट, गोड हे सगळे पाठ आहे तुम्हाला. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, भरपूर संपत्ती आहे, पण दिवा लावायला कोणी नाही. सगळे रस बेचव आहे. सुपुत्रो सप्तमो रसः. 10वा ग्रह जावाई आहे. 5वा वेद महाभारत आहे. 15वं रत्न दाता आहे. दाता पंचदशम रत्न. भारतम पंचमो वेदा. जामातो दशमो ग्रह. 4 वेद सर्वांना माहिती आहे. महाभारत हा 5वा वेद आहे. 14 रत्न पाठ आहे तुम्हाला. लक्ष्मी, कौस्तुभ, पारी, जातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुदा, सूर्य, ब्रह्मादि देवांगण, आश्वम, सप्तमुखे, वेशम, हृदय, शंकोमृतम, चांबुदे, रत्नाणी, हे 14दशम, हे 14. पण दाता 15वं रत्न आहे. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी, हा 15वं रत्न आहे. जावाई 10वा ग्रह आहे. 9 ग्रहाची शांती होते सोमनाथ भाऊ. पण हा ग्रह शांत सासरा झाल्याशिवाय होत नाही. मराठी कळते तुम्हाला. मी एवढं का बोलतो, इथं कोणी जावाई नाही म्हणून नाही ना. अरे कितीही करा, पूर्तता नाही. एक टोपला आंबे दिले सासऱ्यानं गाडीत. त्याला वाटलं कौतुक करल बापू, म्हणून फोन केला ताईला. काय म्हणले बापू. काय बाबा, तुमचे जावाई म्हणले तुझ्या बापानं 3 रुपयाचे आंबे पाठवले, पण सगळे आपल्यालाच करावं लागलं. कुरडई कर, पापड कर, भजी कर, पुरणपोळी कर. असं झालं का बरं का देशमुख. मग दुसऱ्या दिवशी 2 टोपले आंबे गाडीत, 20 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो तांदूळ, बेसन पीठ, 5 किलो तूप, मिठाच्या पुड्यापासून सगळे पाठवलं. त्याला वाटलं आता कौतुक होईल आपलं. 4 दिवसांनी फोन केला, ताई काय म्हणले बापू. तिथं पुन्हा भडकले बाबा. का ते म्हणले तुझा बाप काय भिकारी समजला का आम्हाला, मिठासहित पाठवलं. सांगा काय करावं सासऱ्याला. म्हणून हा 10वा ग्रह जामातो दशमो ग्रह. अमृतसेठ हा 10वा ग्रह आहे जावाई. 15वं रत्न आहे दाता. 5वा वेद आहे महाभारत. पण 7वा रस आहे सुपुत्र. लक्षात घ्या. सुपुत्रो सप्तमो रसा. जनाबाई देवाजवळ ही मागणं मागते. कारण जनाबाईचा संवाद देवासोबत चालू आहे. शेवटी निधान हा शब्द याच्याहून. निधान
नरदेहालाही म्हटलेला आहे, निधान म्हणजे ठेवा होतो, आणि निधान देवालाही म्हटलेला आहे, विठ्ठल निधान असा शब्द आहे. म्हणजे विठ्ठलासोबत जनाबाईचा हा संवाद आहे. का? याचं कारण आहे, वारकऱ्याच्या पोटी वारकरी जन्माला येईलच याचं सांगता येत नाही. बापानं जन्मभर ज्ञानेश्वरी वाचलेली असते आणि मुलानं सुरू केलेलं असते. बाप संध्याकाळी हरिपाठ करतो आणि मुलगा पावल्या खेळत येतो. एक लात कंबरड्यात घालतो, बाप खाली पडला की दुसरी लात घालतो. जन्मभर ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, पण यानं सगळे विकलं. सोमनाथ भाऊ, सगळे विकलं. उखळ मुसळ जात. शेवटी कपाटात ठेवलेली ज्ञानेश्वरी याच्या हाती लागली, ते रद्दीच्या दुकानात नेऊन विकली. म्हणजे वारकऱ्याच्या पोटी वारकरी जन्माला येईलच सांगता येत नाही, संताच्या पोटी संत जन्माला येईलच सांगता येत नाही. संताचे ते आप्त नव्हती संत. म्हणजे संताच्या पोटी संत जन्माला येत नाही हे जनाबाईला माहिती होतं, म्हणून जनाबाई देवाची प्रार्थना करतात, बाकी कुठं कसंही होऊ द्या, पण निदान संताला ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता. पूजनीय आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे अनेक साधक कीर्तनकार ज्यांच्या संस्थेत निर्माण झाले,
ते वंदनीय जंगले शास्त्रीजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा. नुसती नाही, हात वर. बाबा इथं येईपर्यंत टाळी चालू द्या. ताकद वाढवा ना. अरे बाबा तरी आम्ही काचेच्या भांड्यासारखं सांभाळू तुम्हाला. पण आम्हाला पाहिजे. हा विठ्ठल संताचे ते आप्त नव्हती संत. संत जनाबाईला माहिती आहे की संताच्या पोटी संत जन्माला येईलच सांगता येत नाही. वारकऱ्याच्या पोटी वारकरी, वैष्णवापोटी वैष्णव जन्म घेईलच नाही सांगता येत. जनाबाई म्हणतात बाकीचं काही देणं घेणं नाही, पण निदान वारकऱ्याला तरी त्याची परंपरा चालवणारं जन्माला येऊ द्या. ऐसा पुत्र देई संता, जरी त्या आवडी पंढरीनाथा. असा पुत्र द्या. कसा? त्याला पांडुरंगाबद्दल आवड असावी. आवडीचे दोन प्रकार माहीत तुम्हाला. संसाराची आवड आहे, परमार्थाची आवड आहे. पण प्रपंचकाची ते तुकोबारायचा एक अभंग डोळा पुढे आणा. सुखे वडंबा दावी घ्या, माझे दुःख नेना पा. काय झालं? काय झालं मी तिथलं सांगतो. मी गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर. हिशोब तुम्हीच करा. ती म्हणती नवऱ्याला 10.5 शेर साखर 7 दिवस पुरवली. निपट मज न चले अन्न, पायली गहू सांजा 3 सांजाला पायली भर गहू. निज नये खाली घाली फुले, जवळ न साती मुले. सदा सोड माझे कपाळी, चंदन लाविते भाडी. अखंड मज पोटाची व्यथा, पथ्य आहे. काय? दूध तूप साखर पथ्या. हिनं काही म्हटलं तरी ते होयच म्हणतं. आवडीचा मारला वेडा, आवडीचा मारला, हे आवडीचा मारला वेडा, आवडीचा मारला वेडा. होय होय कैसा मने विडा, होय कैसा मने विडा, होय कैसा मने विडा, होय कैसा मने विडा, मने विडा, होय होय कैसा मने विडा. हे आवडीचा मारला वेडा,
कैसा म्हणे भिडा. त्याची फलश्रुती तुका म्हणे जिता गाढव केला आणि मेलियावरी नरका नेला. ही प्रपंचाची आवड आहे. मग ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. त्याला पांडुरंगाबद्दल आवड असावी असा मुलगा. कारण बापाला आवडतं ते मुलाला आवडतं असं नाही. शंकररावला आवडतं ते गणपतरावला आवडत नाही. शंकररावला बेल आवडतो, गणपतरावला दुर्वा. बाप लेकाचं सांगतो आहे ना. याला आवड बेलाची आहे आणि त्याला आवड दुर्वा. विष्णूसी आवड एकादशीत, चंद्रासी आवड एकादशीत, अग्निशी आवड एकादशीत आहे ना. अख्खा भात शिजवा पण ते म्हणत नाही पातेलं द्या एकादशीत. अग्निशी आवड एकादशीत, विष्णूशी आवड एकादशीत, चंद्राशी आवड एकादशीत. हे आवड प्रत्येक. पण असा पुत्र द्या जरी त्या आवडी पंढरीनाथा. ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. अजून त्यानं काय करावं. गीता नित्य नेमे, 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 गीता ज्ञानेश्वरी प्रेमे. गीताच नित्य नेमानं का याचं कारण आहे. शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काय अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्षे जोडे. 1,00,000 श्लोकाचं महाभारत तयार करायचं होतं पण लेखक सापडेना. शेवटी गणपती बाप्पा सापडले. पण अटीवर मी लिखाण काम करतो पण माझ्या लेखणीला तुमचं सांगणं पुरलं पाहिजे. चालेल व्यास सांगायला आणि गणपती लिहायला. महाभारतावर पहिल्या चित्र ते आहे. व्यास सांगतात गणपती लिहितात. कबूल करून घेतलं. लेखणी बंद पडली तर उठून जाईल. चालेल करा सुरुवात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरयत. गणपती म्हणाले हा श्लोक लिहून 1 मिनिट झाला. अशा अडचणी असेल तर मी 9ला जातो निघून. कारण
व्यासाच्या मनात आलं की गणपती लिहून टाकायचे. आता अशा लेखकाला किती पुरवायचं, म्हणून सांगितलं अर्थासह लिहा. अर्थासह लिहायचे तरी घामाघूम केलं व्यासाला. आता काय करावं म्हणून व्यासाने त्याच्यात कूटश्लोक घातले. अष्टश्लोक सहस्राणि अष्टश्लोक शतानि च अहम वेदमी शुको वेत्ती संजय जानाति वानवा. व्यास म्हणतात 8800 श्लोक महाभारतात कूट आहे. कूट म्हणजे ज्याचा शब्दशः अर्थानं समाधान होत नाही. लिहा. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ति कौरव सर्वे हा केशवम कथक गतः. अर्थ लिहू लागले गणपती. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोण हर्ष उपागतः. भगवान कृष्ण पडलेले पाहून द्रोणाचार्यांना हर्ष झाला. पडणार कुठून, भगवान ड्रायव्हिंगला होते का नाही पांडव पार्टीला, आणि द्रोणाचार्य कौरव पार्टीला. आनंद होईल. भगवान म्हणजे सारथी पडले, आनंद झाला द्रोणाचार्यांना. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोण हर्षे मुपागतः. पण खालच्या लाईन मध्ये रुदंती कौरव सर्वे. मग गणपती थांबले. हे कसं शक्य आहे? जर भगवान पडले खाली तर द्रोणाचार्यांना हर्ष होतो, हे बरोबर आहे. पण कौरव कशाला रडतील? तिथं पेढे वाटतील, घ्या पेढे, कटकट गेली, आता ड्रायव्हर पडला, अर्जुनाचं खरं नाही. रुदंती कौरव सर्वे हा केशवम कथगतः, याला कूट म्हणतात. मग व्याकरणाचं डोकं चालून सोडवलं. केशवम त्याचा विग्रह केला. केशवम ते किम सर्वनाम, किम के काणी के नकाभ्याम काही, ते केशव. शेव म्हणजे प्रेत, के म्हणजे कोणाचं. गणपतीनं आता सुधारणा सुरू केली. कोणाचं तरी प्रेत पाण्यात पडलं होतं, फुगलं होतं. द्रोण म्हणजे कावळे. हर्ष मुपागत. आरडाओरडा सुरू झाला. चला 2 महिने फिकर नाही, चला त्यांचे जातभाई बोलवले त्यांनी. द्रोण हर्ष मुपागत. पण खालची वळ रुदंती कौरव सर्वे. कौरव शब्दाचा अर्थ कोलही होतं. सगळे कोल्ह्याचा कळप गंगेच्या काठाला रडू लागला. का 20 फुटावर फुगलं प्रेत आहे, पण पाण्यात आहे, आपल्याला चान्स नाही. हा केशवम कथक गता. असे 8800 श्लोक महाभारतात कूट. उद्देश एकच, अर्थ लावायला त्यांना वेळ मिळावा, उशीर लागावा, आणि आपल्याला दुसरा आठवायला वेळ मिळावा. अशा रीतीनं महाभारत तयार झालं. शब्दब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारतीय के लक्ष जोडे. पण 18 पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. संपूर्ण महाभारताचं सार श्रीमद भगवद्गीतेच्या 700 श्लोकात आहे. जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, म्हणून इथे उल्लेख केला गीता नित्य नेमे. वाचन तर दूर आहे, नाही पुनरावृत्ती तया नाही पुनरावृत्ती तया. गीता गीता गीता
असल्यामुळे गीता नित्य नेमे, त्याच्या पुढे शब्द आहे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. कारण गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. गीतेत गुह्य आहे, ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. ही माऊलीचे आपल्यावर उपकार आहे. गीता हे औषध आहे, वेद आमचा डॉक्टर आहे, कृष्णजी आमचा बाप आहे, ज्ञानोबाराय आई आहे. बाळ जर आजारी पडलं तर बाप त्याला दवाखान्यात नेतो, दवाखान्यात डॉक्टर तपासतात आणि लिहून देतात, हे घेऊन या. औषधाची बाटली आणल्यावर डॉक्टर समजावून सांगतात 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमक खायला द्या, तमक खायला देऊ नका. इथे डॉक्टरचं काम संपलं. तसं वेद अहितापासून काढिते हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. तिथून पुढे काम सुरू होते ते बापाचं. मग बाप कडेवर लेकराला घेतो आणि एका हाती बाटली, बाटली म्हणजे औषधाची, हा ना, औषधाची बाटली बाळ घेऊन घरी येतो, आईजवळ देतो. हे बाळ हे बाटली 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमक दे खायला, तमक देऊ नको, ऑफिसची वेळ झाली मी चाललो. इथे बापाचं काम संपलं. तपासलं तिथे डॉक्टरचं काम संपलं. बाळ आणि बाटली आणून दिली आईजवळ, इथे बापाचं काम संपलं. आणि तिथून पुढे काम सुरू होतं ते आईचं. मग आई बाळाला मांडीवर घेते आणि पहिल्यांदा बाटलीचं सील तोडते आई. कारण गीता औषधाची बाटली आहे, पण त्याला संस्कृतचं सील आहे. ती बाटली कृष्णरूपी बापानं आमच्या आईच्या ज्ञानोबारायच्या हातात दिली. आणि आईनं पहिलं जर काय केलं असेल, संस्कृताची गाठी संस्कृताची गाठी संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी आणि केली से मराठी गीता देवी, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. मग ओव्या म्हणजे 9000 चमचे समजा. त्या चमच्यानं सगळ्या लेकराला बस. जशी डॉक्टरची भूमिका, वेदाची, बापाची भूमिका, देवाची, आईची भूमिका आमच्या माऊलीची गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच. पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. अज्ञानालाही ज्ञानी करण्याची ताकद ज्ञानेश्वरीत. ऐसा वर या टीकेसी ज्ञान होय अज्ञानासी. गीता तर वाचा, पण ज्ञानेश्वरी प्रेमे. गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. 5-10 मिनिट आधी संपलं तरी चालेल म्हणला स्वप्नील भाऊ, कारण पुन्हा कार्यक्रम उरकायचा आहे. बरोबर झाला, बरोबर करतो, अजिबात काळजी करू नका. आता मोठे बंधू आल्यामुळे बस तुमचीच वाट बघत होतो आम्ही. जमला आता. एकदा हात वर करा. शाबास. एवढं शूटिंग घ्या. एका तालात विठोबा
ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे अजून त्यानं काय केलं पाहिजे संताच्या चरणात चालीच ऐकत राहावं. सुंदर सगळे गुणीजन म्हणजे आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे. अजून 10 मिनिट घेतो, पुन्हा कार्यक्रम मोठा उरकायचा आपल्याला. संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा, त्यानं संत चरणावर डोकं ठेवून दर्शन घ्यावं. संताच्या चरणा करी मस्तक. हो ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण आता 8:38 झाले ना. ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र. पण त्याच्या नशिबात पुत्र नसेल तर मुलगी चालेल, पण कशी? कन्या व्हावी भागीरथी, 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 कन्या व्हावी कन्या भावी भागीरथी, 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 कन्या भावी भागीरथी. तुझे प्रेमाची जे चित्ती, तुझे
हे तेव्हाचा पासून कायदा आहे, सरकारनं आता सुरू केलं. अरे संताच्या मतानुसार सरकार वागलं असतं तर 135 कोटीचा भस्मासूर आता झाला नसता. 750 वर्षापूर्वीचा कायदा. पुत्र एकच, पुरे एकची पुत्र माये पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळ कोटी. असा एकच पुत्र द्या देवा. पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा ते लोके झेंडा. सरकार नगरीची रचावी, मग जलाशय निर्मावी, मग महावने लावावी. हे 750 वर्षापूर्वी. नगरीची रचावी म्हणजे पुनर्वसन, जलाशय निर्मावी म्हणजे धरण, महावने लावावी म्हणजे वनीकरण. हे तर तेव्हाच सांगितलं. पुत्र देई ऐसा एक पुत्र. पण तसा पुत्र तुमच्या नशिबात नसेल तर मग मुलगी चालेल. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. अहो पण मीरा मुक्ताई सारखी मुलगी नसेल न पुंडलिका सारखा पुत्र नसेल तर एक मेहरबानी करा. इतुके न देवे तुझ्यान तरी करिगा निसंतान. जर मीरा मुक्ताई सारखी मुलगी नसेल न पुंडलिका सारखा मुलगा नसेल तर मेहरबानी करा, अजिबात होऊ देऊ नका. द्यायचं असेल तर मीरा मुक्ताई सारखी मुलगी, नाही तर पुंडलिका सारखा पुत्र. दोही माझी एक लेखा, दोही माझी एक लेखा, दोही माझी एक लेखा, दोही माझी एक लेखा. बोले केशवदास चोखा, 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 बोले केशवदास चोखा. दोही माझी बोले केशवदास चोखा, बोले केशवदास चोखा. दोही माझी बोले केशवदास, बोले केशवदास चोखा, बोले केशवदास पैकी एक. दोही माझी एक लेखा, बोले केशवदास चोखा. पुत्र नसेल तर मुलगी चालेल, पण कन्या व्हावी भागीरथी. भागीरथी म्हणजे हा अभंग 750 वर्षापूर्वीचा आहे. भागीरथी तुकोबारायची कन्या ते नाही. भागीरथी इथे गंगेला उद्देशून केलं. निर्मल, भागीरथी म्हटलं की निर्मलता. आणि तिच्या चित्तामध्ये तुझ्याबद्दलचं प्रेम असावं अशी मुलगी द्या. हे आता सरकारला इथं मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देती दोन्ही घरी. अरे हे तर 750 वर्षापूर्वीचाच कायदा आहे. कन्या व्हावी भागीरथी, तुझे प्रेम तिचे चित्ती. मग आता काय 8:45 झाले. आतापर्यंत जेवढी विनंती केली याची देवा पूर्तता करा. ऐसे करी सजना, ऐसे करी सजना, ऐसे करी सजना, ऐसे करी सजना.
नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. गारठा आज वाढलेलं दिसते थोडस, पण ठीक आहे, बरोबर करू आपण. आता चालीला राहू द्यायचं ना. हे कार्यक्रम मला स्वप्नीलनी कल्पना दिली. हा ठीक आहे, आलं माझ्या लक्षात आलं. तुझा चेहरा सांगतो काय करायचं ते. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. सर्व टाळकरी महाराज आपल्या आपल्या जागेवर बसतील. बसलेल्यातलं अजिबात कोणी उठणार नाही. मग निवेदक निवेदन देतील, त्यानुसार मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. आपण ज्यांची वाट बघत होतो, श्रद्धास्थान सर्वांच पूजनीय जंगले शास्त्रीजी महाराज, त्यांचाही अभिष्ट चिंतन सोहळ्याला आमचा नंबर लागला होता. आई साहेब गेल्या तेव्हाही सचिन भाऊ घेऊन गेलता मला ते कीर्तन. बाबा कधी रडत नसत, पण आमच्या कीर्तनात आईच्या बद्दल बाबालाही रडू आवरलं नाही. का तुम्ही